नमस्कार, महासत्ता न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। विट्यात नेचर केअरच्या वतीने सर्वात मोठ्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे। शेती आणि निसर्ग संवर्धन क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे। वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन आणि जंगल निर्मिती या क्षेत्रातील व्यक्तींना पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे। नेचर केअरचे जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांनी पुरस्कारांची घोषणा केली आहे। मुख्य 5 पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी 51,000 रुपये आणि मानपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती कामाक्षी बर्वे यांनी दिली आहे। महाराष्ट्रात अग्रगण्य असलेल्या नेचर केअर फर्टिलायझर्स विटा या संस्थेच्या वतीने शेती आणि निसर्ग संवर्धन या क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय नेचर केअर सन्मान या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते। 51,000 रुपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असून राज्यातील 5 संस्था किंवा व्यक्तींना पुरस्कार देण्यात येतो। या वर्षीच्या पुरस्कार प्राप्त संस्था आणि व्यक्तींच्या नावाची घोषणा संचालक जयदेव बर्वे आणि कामाक्षी बर्वे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून केली आहे। नमस्कार, मी जयदेव बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर नेचर केअर फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड विटा, जिल्हा सांगली। आम्ही दरवर्षी महाराष्ट्र राज्यामध्ये जे लोक काहीतरी वेगळं काम करतायत अशा लोकांना आम्ही पुरस्कृत करतो, हे आपल्याला माहिती आहे। यावर्षीचा जो आमचा विषय होता तो वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड आणि जंगल वाढ। सगळीकडे आपण आता बघतोय उन्हाळ्याचे दिवस आहेत, 42 डिग्री 43 डिग्री एवढं टेम्परेचर कधी जात नव्हतं, प्रचंड उकडतंय असं सगळं आपण ऐकतोय। आणि याचं कारण म्हणजे आपणच आहोत, कारण वृक्षसंपदा आपण झपाट्याने संपवत चाललोय। आणि काही झपाटलेली लोक हे झाडं लावतायत, ती जगवतायत, ती वाढवतायत, याच्या मागे काम करतायत। 2 वर्षापूर्वीपासून जो पुरस्कार सुरू केला आम्ही राज्यस्तरीय, त्याचं यंदाचं विशेष रूप आम्ही ह्या विषयाला दिलं आणि म्हणून जंगलवाढ हा विषय घेऊन आम्ही याच्यामध्ये लोकांना आवाहन केलं की आमच्यापर्यंत अर्ज पाठवा, तुमचं काम पाठवा। अतिशय आनंदाची बाब म्हणजे 72 अर्ज आमच्यापर्यंत महाराष्ट्र राज्यातून आले। पैकी पहिल्या फेरीत आम्ही 54 निवडले, दुसऱ्या फेरीमध्ये 24 निवडले आणि त्या 24 जणांच्या मुलाखती आणि प्रत्यक्षदर्शी म्हणजे आमची लोक तिथपर्यंत गेली, त्यांना भेटले, बघितलं त्यांचं काम आणि त्यातून आम्ही 10 पुरस्कार द्यायचं ठरवलं। वास्तविक 5 पुरस्कार हे आमचं दरवर्षीचं म्हणजे आम्ही जे ठरवलेलं ते 5 पुरस्कारांपुरतं मर्यादित आहे। पुरस्काराचं स्वरूप 51,000 रुपये आणि मानपत्र हे पण आहे। पण या लोकांचं कामच इतकं विशेष होतं की आम्हाला हे पुरस्कार या लोकांना जर नाही मिळाले तर त्यांच्यावरती अन्याय होईल, म्हणून आम्हाला उत्तेजनार्थ 3 बक्षिसं आणि 1 विभागून आणि 1 विशेष पुरस्कार असा द्यावा लागला। आणि तो कमिटीने जो आमचा निर्णय घेतला तो आम्ही सगळ्यांनी सर्वमान्य करून या पद्धतीने या सगळ्यांना पुरस्कार देण्याचं यावर्षी ठरवलंय। निवड समितीमध्ये मुख्यत्वे डॉक्टर आशिष वेले, श्री अरुण नाईक, माझे बाबा जयंत वामन बर्वे, अनिरुद्ध बर्वे आणि माझी सुविद्य पत्नी कामाक्षी बर्वे या सगळ्यांनी मुख्य याच्यामध्ये काम केलं। मी स्वतः, सुजित पाटील आणि अमृत कुलकर्णी हे निवड समितीचाच भाग होतो, पण आम्ही याच्यामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये मुद्दाम नव्हतो, कारण या लोकांना आम्ही हा सगळा पूर्णपणे अभ्यास करण्यासाठी या गोष्टींची विनंती आम्ही केली होती। निवड समितीच्या आग्रहानुसार हे यंदाचे 5 पुरस्काराची संख्या 10 वर गेली, कारण 3 मगाशी म्हणल्याप्रमाणे उत्तेजनार्थ आणि 1 विभागून आणि 1 विशेष पुरस्कार। तर या पुरस्कर्त्यांची नावं मी कामाक्षीला सांगतो की तिने सांगावं, कारण ती निवड समितीचा एक भाग होती। या पुरस्कार वितरण सोहळा जो आम्ही करतो आहोत तो 7 मेला विट्यामध्ये संध्याकाळी श्री राजेंद्र भट, की जे अत्यंत सेंद्रिय शेतीसाठी वाहून घेतलेलं मोठं नाव आहे आणि त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे, त्यांच्या हस्ते आणि अभिनेत्री सायली संजीव जी आज महाराष्ट्राची जंगलाची ब्रँड अँबॅसेडर आहे, या त्यांच्या हस्ते आणि हिच्या उपस्थितीत हा एसटीमध्ये काही खास निमंत्रितांसाठी हा सोहळा होणार आहे आणि या सगळ्या लोकांना आम्ही विट्यामध्ये बोलवणार आहोत। माझी सर्व विटेकरांना अशी विनंती आहे की आम्ही पण काही झाडं लावायचा प्रयोग चालू केला। आम्ही 200 झाडं गेल्या वर्षी कराड रस्त्याला लावली। आपल्या विट्यात येणारे अनेक रस्ते आहेत, चालायला जाणारी अनेक मंडळी आहेत, सोळकाई टेकडी आहे, तर या सगळ्यांच्यापासून काहीतरी अनुभव घेऊन, काहीतरी यांच्याकडनं शिकून आपण सुद्धा या पद्धतीने काही काम करू शकलो तर चांगल्या पद्धतीने निसर्ग संरक्षण, पर्यावरण पूरक आपण काम करू असं मला वाटतं। त्यानिमित्ताने या पुरस्कारांची घोषणा करण्याकरता आपण आज सगळे जमलेलो आहोत। अनिरुद्ध बर्वे यांनी पहिल्यापासून या सगळ्याची छाननी करणं, अर्ज मागवणं, त्याचा डेटा मेंटेन करणं हे खूप छान काम केलं। अमृत कुलकर्णी GM आमचे आहेतच ऑपरेशन्स नेचर केअर आणि सुजित पाटील, आणि या तिघांचं योगदान मोठं आहे। नमस्कार, मी कामाक्षी बर्वे। निवड समितीने
अर्जदारांची जी मुलाखत घेतली होती, प्रत्यक्ष कामाची जी पाहणी आमच्या लोकांनी ऑन स्पॉट जाऊन केलेली होती, त्यांच्याकडून जे व्हिडिओच्या माध्यमातून किंवा फोटोच्या माध्यमातून काम आमच्यापर्यंत पोचलं होतं, त्याच्यातून पुरस्कारार्थींची जी यादी केली गेली आहे ती अशी आहे. मुख्य 5 पुरस्कार आहेत, त्याऐवजी विभागून पुरस्कार जाहीर करावा लागतो आहे, त्यामुळे 6 पुरस्कार एकूण असतील. पहिला पुरस्कार आहे आमचं ग्रीन लातूर वृक्ष फाउंडेशन लातूर, वृक्ष संवर्धन समिती बार्शी, चंद्रशेखर आणि शिवांगी दातार संगमेश्वर, रोहन रक्षिता फाउंडेशन गोंदवले. आणि विभागूनचे पुरस्कार आहेत, त्याच्यातला पहिला पुरस्कार आहे सर्व सामाजिक संघटना कर्जत आणि दुसरा पुरस्कार आहे संकल्प वनराई छत्रपती संभाजीनगर. हे दोन्ही पुरस्कार विभागून असतील. पुढचे पुरस्कार आहेत हे उत्तेजनार्थचे पुरस्कार आहेत. त्यातला पहिला पुरस्कार आहे गावच्या लेकीचं झाड करकम जिल्हा सोलापूर. दुसरा पुरस्कार आहे निसर्गप्रेमी मित्रमंडळ पेठ वडगाव. आणि तिसरा पुरस्कार आहे प्राध्यापक RK पाटील बिद्री. याच्याच बरोबर विशेष पुरस्कार जो आपण जाहीर केलेला आहे, बायोडायव्हर्सिटी या विषयामध्ये काम करणारे जे तज्ज्ञ आहेत, डॉक्टर अंकुर पटवर्धन पुणे, असे एकूण 10 पुरस्कार निवड समितीने जाहीर केलेले आहेत, जो सोहळा आपण 7 मेला पाहणार आहोत. पुरस्काराचे स्वरूप, मुख्य पुरस्कार जे आहेत त्यांचं स्वरूप असं राहील 51,000 रुपये आणि मानपत्र. नंतर विशेष पुरस्कार जो आहे त्याचं देखील स्वरूप आहे 51,000 रुपये आणि मानपत्र. उत्तेजनार्थ जे 3 पुरस्कार आपण देणार आहोत त्याचं स्वरूप असं राहील 21,000 रुपये आणि मानपत्र. नमस्कार,